नमस्कार मॅम. नमस्कार मॅडम. कसं वाटतंय आचले अवॉर्डमध्ये येऊन? खूप छान वाटतंय. ॲक्च्युली हा माझा जवळजवळ आता जर आय डोंट नो अवॉर्डचं मी हे नाही फोकस करेन की अवॉर्ड कुणाला मिळेल, पण मला लास्ट इयर नॅशनल वुमेन्स एक्सलन्स अवॉर्ड मिळाला होता सोशल वर्कमध्ये. ग्रेट. सेकंडली मला लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पण माझा अवॉर्ड आहे, जो मी आता मेमध्ये घ्यायला जाणार आहे. तर मला आनंद याचा आहे की मी माझ्या बिझनेसमधून मी कोणाच्या तरी लाईफमध्ये परिवर्तन करते. चेंजेस आणताय. हो, आणि परिवर्तन करते मी. तर मला ह्याचा आनंद जास्त आहे की मी त्यांच्या घरापर्यंत पोहोचते, त्यांच्या मनापर्यंत पोहोचते आणि सगळ्यांना रेडिएशन फ्री ठेवते, कारण माझा कन्सेप्टच तसा आहे. बरोबर. व्यवसायाची सुरुवात कशी केली मॅम आणि कुठून प्रेरणा मिळाली? आता माझा व्यवसाय हा म्हटल्यानंतर मी आधी हा व्यवसाय म्हणून घेतलाच नव्हता. बरोबर. मी तुम्हाला एक छोटे क्षण सांगेल की माझं 2019मध्ये कोविडचा सीझन चालला होता. त्या दरम्यान धावपळीमध्ये माझा एक ॲक्सिडेंट झाला. तर ॲक्सिडेंटमध्ये इतकं मला जब्बर मार लागला होता की मी साधारण 1-1.5 महिने मी कोणाला ओळखत नव्हती. माझ्या मेंदूला मार लागला होता. डॉक्टरनी बरेचसे औषधं दिले. कालांतराने डॉक्टरने सांगितलं तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. आता मग माझ्या मिस्टरांची तयारी नव्हती की ऑपरेशन केल्यानंतर ते कन्सल्ट लिहून घेतात की पेशंटला जर काही झालं तर आम्ही त्याची गॅरंटी घेणार नाही. मिस्टर लगेच बॅक फॉरवर्ड आले की ते म्हटले नाही, मला ऑपरेशन नाही करायचं, तिला टॅबलेट्स द्या, नो प्रॉब्लेम. तर मी दर दिवसाला 3000 mgच्या गोळ्या खात होती मॅडम. त्याच्यानंतर माझ्या बॉडीमध्ये स्टेरॉइड्स जमा झालं गोळ्यांच्या माध्यमातून. तर माझे मिस्टरांचे मित्र आहेत, त्यांनी मला एक सांगितलं की मॅडम तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे, त्याच्यासाठी तुम्ही हे गोळ्या घेता. तर तुम्ही एक विचार केला आहे का की तुमची बॉडी एवढी स्थूल होत चालली आहे, हे फक्त स्टेरॉइड्समुळे नाही, हे तुम्हाला तुमची प्रॉपर झोप नसल्यामुळे, प्रॉपर डाएट नसल्यामुळे, अनहेल्दी फूडमुळे, किंवा जे काही आपण न्यूट्रिशन फूड खातो ते न्यूट्रिशन नाही आहे. मग ह्याच्यासाठी काय करायचं? तर मला त्यांनी सांगितलं मोदी केअर एक कंपनी आहे, त्यांचे न्यूट्रिशनचे प्रोडक्ट्स आहेत, जसं आपलं ब्राह्मी आहे, अश्वगंधा आहे, कोरियन जिन्सिंग आहे, जे प्युअर कोरियामध्ये पुंगी म्हणून शहर आहे, तिथे ती 6 वर्ष जमिनीत पिकवतात आणि त्याची टॅबलेट फॉर्ममध्ये आपल्याकडे येते. आपण बघतो इंडियापेक्षा तिथे जास्त लोक कराटे खेळतात. ते पण ह्युमन बीइंग आहेत, आपण पण ह्युमन आहोत, पण त्यांच्यामध्ये एवढी स्ट्रेंथ का, आपल्यामध्ये का नाही? कारण ते जिन्सिंग खातात. जिन्सिंग एक अशी आयुर्वेदिक जडीबुटी आहे जी सेल्सवर काम करते. अक्षरशः मी दर महिन्याला CT स्कॅन करायला जायची, तर 3 महिने मी गॅप केला आणि हे सतत मी न्यूट्रिशन घेत आली. मी औषधं नाही घेतल्या, मी न्यूट्रिशन घेतले. मला हील करायचं प्रोसेस मी हे बघा, तुम्हाला जखम झाली आणि तुम्ही तिथे अँटीसेप्टिक लावता की मिरची पावडर लावता? अँटीसेप्टिक लावता. जखम बरी करायची, आपल्याला वाढवायची नाहीये. तर आपण तेच काम केलं आणि अक्षरशः यू वोंट बिलीव्ह की मी साधारण एक 3-4 महिन्याचं जेव्हा स्कॅन करायला गेली, डॉक्टरने सांगितलं तुम्हाला कुठे ब्लड क्लॉटच नाहीये. हे माझ्यासाठी परिवर्तन होतं. मी हे ठरवलं की आपण एवढ्या ॲलोपॅथिक गोळ्या घेतो किंवा मेडिसिन जे डॉक्टर सजेस्ट करतात ते आपण घेतो, तर त्याचा आपल्याला एवढा त्याच्या प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, एवढ्या बॉडीमध्ये आपल्याला डेफिशियन्सी होते, तर इतरांना पण होत असेल तर आपण काय केलं पाहिजे त्याच्यासाठी? तर मी हे माध्यम सोर्स चालू केला की मला एक प्लॅटफॉर्म मिळाला. जसं मी सांगू इच्छिते की मी एक पॉलिटिशियन आहे आणि एक सोशल वर्कर आहे. मी डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटलांच्या कृषी परिषद मुंबई अध्यक्ष आहे आणि BJPचे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी पण आहे. तर आता मी प्रत्येकाचा इश्यू असा होतो की मॅडम आता मोठ्या पोस्टवर आहे तर त्यांचं ऐकलंच पाहिजे, तर मला हे नको होतं. बरोबर. मी जे सांगते हे खरं नाही, तुम्ही वापरून बघा. आणि मोदी केअर एक कंपनी अशी आहे, त्यांचे मी ॲडवायझर आहे आणि त्यांनी मला एक प्लॅटफॉर्म असा दिला आहे की मॅडम ठीक आहे, तुम्ही ॲडवायझर म्हणून काम करा, ॲडवाईस करा. ॲडवाईस केल्यानंतर मी खूप लोकांना, साधारण एक 300-400 लोकांना मी आज हेल्दी बनवले. आणि मी त्यातलंच एक, माझ्याकडे 750-800 प्रोडक्ट आहेत, त्यातलंच मी एक प्रोडक्ट घेऊन आले, रेडिएशन. रेडिएशनचा एक इफेक्ट जो आपल्या ह्युमन बॉडीवर होतो ना, ते तुम्ही नाही बघू शकत, तुम्ही फक्त फील करू शकतात. आपण एक बंद दरवाजामध्ये मॅडम एक फोन लावतो, फॉरेनला फोन लावतो, म्हणजे ते रेडिएशन किती भयानक असेल. एक एक्सरे काढतो, एक्सरेची बीम एकाच लाईटमध्ये येते, पण तो एक्सरे काढणारा लपून बसतो, बरोबर. आपल्या अंगावरती रेज येतात. एक्सरेच्या रूमच्या बाहेर एखादी महिला प्रेग्नेंट वुमेन जर जात असेल तर तिला अलाउड नसतं, कारण ते रेज घातक असतात, आतमधलं मूल अबनॉर्मल होऊ शकतं. मग ह्या सगळ्या प्रिकॉशन जर घेतात तर आपण काय करतोय? मोदी केअर एक कंपनी आहे, त्यांनी एक सिनर्जिया नावाची एक चिप बनवली आहे. ती आपल्या मोबाईलच्या मागे लावायची, त्याच्यामध्ये इनर्ट मटेरियल आहे जे मोबाईलच्या रेडिएशनचं मोड चेंज करतं.
आणि ते मोड चेंज केल्यामुळे तुमच्या बॉडीवरती तेवढा इफेक्ट होत नाही. आपण बघतोय आता, पहिला एक अनुभव घ्या, 15 वर्षापूर्वी आपल्याकडे लँडलाईन फोन होते, आपण प्रत्येकाचा नंबर आपल्याला बायहार्ट होते. हे अनुभव प्रत्येकाला आहे. आता मिस्टरांचा नंबर वेट तुम्ही आपण शोधतो सर्च डायलीमध्ये, मोबाईलमध्ये. हां, मग हे परिवर्तन आहे. आणि आता एक सगळ्यात मोठं ड्रास्टिक चेंज एक झालंय मी म्हणणार की पहिलं आपली लग्न व्हायची तर वर्षभरात पाळणा घालायचा. आता बऱ्याच ट्रीटमेंट, IVF सेंटर निघालेत. मग का 2 मोबाईल, आयफोन, दुसरीकडे अँड्रॉइड फोन दर 6 सेकंदाला टॉवरला रेडिएशन फेकतो आणि ॲपल फोन हा दर 3 सेकंदाला फेकतो. म्हणजे किती घातक रेडिएशन असेल. आज पक्षी बघू शकत नाही आपण, चिमण्यांचा आवाज कुठे दिसत नाहीये, हे रेडिएशनचा इफेक्ट आहे. लहान मुलांची ग्रोथ होत नाहीये. आज त्यांना आपण काय कॉम्प्लांट देतोय, काय बोनविटा देतोय, त्याच्या आतमध्ये काय असतं देवाला माहिती. इव्हन आता टीव्हीवरती पण न्यूज आलं होतं की बोनविटामध्ये काय असतं, तर शेंगदाण्याचे टरफलं असतात जे आपण साल असतं त्याची पावडर असते आणि साखर, हे आपण मुलांना देतोय. मग ह्या सगळे चेंजेस कशामुळे होतात? ते कॉर्पोरेट लेवलला जे कामं करतात, लेडीज असो जेंट्स असो, कॉर्पोरेट लेवलला काम करतात, त्यांना झोप नाहीये. झोप नसली की ते मोबाईल सतत उशाखाली, म्हणजे रेडिएशन. तुम्ही म्हणता मी मोबाईल वापरतच नाही, मी बाजूला ठेवते, पण तुम्ही रेडिएशनमध्ये आहात. तुम्ही 10 फुटाच्या अंतरावर आहात म्हणजे तुम्ही रेडिएशनमध्ये आहात. आम्ही त्याचे लाईव्ह आम्ही त्यांना डेमोज देतो, प्रोडक्टची माहिती देतो. आणि तुम्ही आता मुंबई एअरपोर्ट आहे आपलं, टर्मिनल 2 एअरपोर्ट आहे, तिथे स्क्रोलिंगवर दिलेलं असणार की टर्मिनल 2 एअरपोर्ट हा रेडिएशन फ्री आहे बाय सिनर्जा कंपनी ऑफ मोदी केअर. मुंबई, बँगलोर, चेन्नई, कोयंबतूर हे सगळे एअरपोर्ट्स आपण रेडिएशन फ्री केलेले आहेत. एवढ्या मोठ्या कंपनीबरोबर आज आपलं सेटअप आहे. आपण फॉरेनमध्ये पण आहोत आपण. आणि मी ह्याचा विश्वास करते की आज एखाद्या महिला असो किंवा पुरुष असो, तिला जर बिझनेस करायचं म्हटलं तर तिला आर्थिक मदत लागेल. आर्थिक मदत नंतर तिला प्लॅटफॉर्म पाहिजे, म्हणजे जागा हवे, नॉलेज पाहिजे. आणि त्याच्यानंतरही माझं जर दुकान उघडं असेल तर माझा बिझनेस राईट. आणि मग जर दुकानच उघडं नसेल तर ग्राहक येणार नाही. पण ग्राहक किती दिवसानंतर येईल? मला 6 महिने आधी माझ्या पदर खर्च मला करावा लागेल. त्यानंतर माझा धंदा होईल की नाही माहित नाही, कारण कॉम्पिटिटर्स एवढे आहेत. तर मला हे आवडलं की माझा कन्सेप्टच वेगळा आहे. आणि त्या कन्सेप्टमधून मला माझं एकच एम आहे आता की मी सगळ्यांना निरोगी बनवणार, फक्त एक रेडिएशनमुळे. मला एक फक्त संधी जर दिली ना, आय स्वेअर मी सगळ्यांना रेडिएशन फ्री करायचा हा माझा विचार आहे. तुम्ही आपण फॉरेनमध्ये बघितलं ना मॅडम, तर वायफाय अलाउडच नाही आहे. मग आपण का? आपल्याला ते आता चायनामध्ये 8G किती लाईफ आहे त्यांचं. पण त्या परिवर्तनमध्ये आणि ह्या परिवर्तनमध्ये खूप फरक आहे. आपल्यामध्ये खूप परिवर्तन झालेलं आहे आणि पुढे तर खूप घातक होणार आहे. त्यामुळे आपण आत्ताच काळजी घेतली आणि त्याच गोष्टीला मी प्रमोट करायला आज आली आहे. खूप बरं वाटलं, खूप आनंद झाला. खूप छान माहिती सांगितली. पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ कसं मॅनेज करतात? माझे पर्सनल लाईफ म्हटलं ना मॅडम, तर माझं पर्सनल लाईफ एक खूप वेगळं आहे. मला 4 मुलं आहेत. माझ्या मोठ्या मुलीला मुलगी आहे, नातू आहे म्हणजे मला, आणि एका मुलगा 12वीला आहे, एक 10वीला आहे, एक छोटी आहे ती 10वीला, 10 वर्षाची आहे. हे सगळं लाईफ आहे. माझे 4ही मुलं म्हणजे 3 मुलं आता हॉस्टेलला असतात, कारण मी बऱ्याचदा बिझी असते. माझे मिस्टर सुद्धा माझ्याबरोबर हेल्प करतात. तर त्यांचं म्हणणं एकच आहे की तू बरी झालीस ना, तुला जे वाटेल ते तू कर, बरोबर, तू घरचं मी सांभाळतो. आम्ही दोघंच असतो. तर बरेचदा असं होतं की मी नसेल तर मला स्वयंपाक आयता मिळतो खायला. त्यामुळे आनंद आहे. आणि असं बॉन्डिंग असलं पाहिजे. प्रत्येक हजबंडने आपल्या वाईफला सपोर्ट केला पाहिजे. कारण जेव्हा महिला एखाद्या मुलाला जन्म देते ना, तर तो नवीन परिवर्तन होतो त्या मुलामध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये. तसंच नवराणी जर त्या बाईला सपोर्ट केला ना, तिच्या आयुष्यात पण परिवर्तन होणार. आणि त्याला साक्षी ही स्वतः नवरा असणार आहे आणि त्याला पण खूप प्राऊड फील होणार त्या गोष्टीचा. ह्या लाईन्स थोड्या हायलाईट करेन मी. असा कोणता क्षण आहे तुमच्या लाईफमधला किंवा तुमच्या बिझनेस करिअरमधला की जो तुम्हाला खूप छान लक्षात राहिला आहे? मी एक सांगू इच्छिते की मी हे करता करताना माझं एक ओत आहे की मी सगळ्यांना निरोगी बनवणार. आणि ह्या माध्यमातून मी एक ठरवलं की मला मी क्षण सांगेल तुम्हाला. मी टोयोटा शोरूमला गेली होती गाडीची सर्व्हिसिंगला, आणि सगळे जण ते कम्प्युटर वगैरे 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 काय नाही काय चालूच त्यांचं. त्यातली एक HR मॅनेजर आली, मैडम आज आपको गाड़ी नहीं मिलेगी, आप कल या परसों आओ. मैंने ऐसा नहीं होता है, आप एक दिन में गाड़ी देते बोलते.
नहीं आपको 2 दिन लगेगा क्योंकि सब बिजी है, सबको ये है वो है. मैंने ठीक है मैडम, आप इतना सारा रेडिएशन में रहते हो तो आप कैसे काम कर पाते हो, घर पे नींद मिलती है? म्हणजे मी विचारलं त्यांना. तो म्हणते हाँ मिलती तो है लेकिन बच्चे हैं, ये है, सास है, वो है, तो नहीं मिल पाती. अच्छा ठीक है, तो आप क्या खाना खाते हो? नहीं मैं तो अभी कभी पिज़्ज़ा खा लेती हूँ या तो फिर सैंडविच खा लेती हूँ या नहीं खाती हूँ. त्याच्यानंतर तिने काय सांगितलं मला, मॅडम मैंने आपका सुना था एक सेशन, कारण आम्ही मॉलमध्ये वगैरे सेशन्स घेतो रेडिएशनचे. तो मैंने आपको कहीं तो देखा है. मैंने कहाँ देखा? मैंने वाशी में देखा आपको मॉल में. अच्छा हाँ मैंने रेडिएशन का बताया था. हाँ. तर तिने ते सांगितलं आणि माझ्याकडून ते घेतलं. तिने तो बॉल पण घेतला आणि तो चिप घेतलं, ते लावलं तिने. मग तिने मला 8-10 दिवसानंतर मला फोन करून सांगितलं, मॅडम माझ्या मुलीला मुलगा झाला, त्याला आधी सांगितलं होतं की तुम्ही अबॉर्शन करा आणि तो मुलगा थोडा हेल्दी नाही आहे. तर मग आम्ही म्हणजे त्या मुलीकडच्या लोकांनी सांगितलं की आमच्या पद्धत नाही आहे ही अबॉर्शन वगैरे करायची, तर राहू देऊ, जसं असेल तसं. कोणी देवाला मानतं किंवा कोणी सायन्सला मानतं. ह्या गोष्टीनंतर तिने डिलिव्हरी झाली आणि तिने सांगितलं की त्या मुलीला जो मुलगा झाला तो एकदम हेल्दी का, रेडिएशनचा इफेक्ट त्या मुलावर आला नाही. ग्रेट. तर ही खूप खूप सुंदर क्षण होता. मी आजही बऱ्याच लोकांना सांगते, आज जसं तुम्हाला सांगितलं आणि मला आवडलं तुम्हाला सांगायला, की ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि मी सांगायला गेली तर वेळ पुरणार नाही. खूप अनुभव आहेत माझ्याकडे. खूप छान. नवीन नवीन गोष्टी कसं स्वीकारता, मार्केटमध्ये चेंजेस कसे आणता? बरोबर आहे. कुठलंही नवीन प्रोडक्ट जर आज मार्केटमध्ये आणायचं म्हटलं किंवा कम्पेअर करायचं म्हटलं तर खूप अवघड आहे. पण आमच्या कंपनीचा एकच मोड आहे. मला एक सांगा, आपण एक गोष्ट कुठूनही डीमार्टमधून आणा, रिलायन्समधून आणा, कुठेही किंवा एखाद्या मार्केटमधून आणा, एक टूथपेस्ट घेतली, तुम्ही फक्त उघडून बघितली आणि ठेवली, ओपन नाही केली, फक्त बॉक्स जर ओपन करून फक्त टूथपेस्ट बघितली किंवा लायझॉल त्याचं झाकण उघडून बघितलं आणि नाही आवडलं तर तुम्ही मॉलला किंवा कोणालाही दिलं, त्याला म्हटलं मला नाही आवडलं, घे बाबा परत, तो घेईल का? ऑब्व्हियसली नाही, कारण तुम्ही पैसे देता पूर्ण आणि तोही तुम्हाला प्रोडक्ट देतो. तो म्हणणार आमच्याकडे अशी काही सिस्टमच नाही आहे. आपल्या कंपनीचं प्रोडक्ट तुम्ही 10% वापरा, तुम्ही जर म्हटलं नाही आवडलं पूर्ण पैसे परत. हे तुम्हाला हिंदुस्तान लिव्हर सुद्धा देत नाही का डाबर देत नाही. ही कंपनीची पॉलिसी आहे. मी अजून याच्या व्यतिरिक्त काही सांगू शकते, ह्याच्यातच सगळं आहे. कारण प्रत्येकाला ट्रस्ट लागतो. माझ्याकडे ब्रँड अँबॅसेडर कोणी नाही आहे सांगणारा. मी माझ्या प्रोडक्टची, माझ्या कंपनीची मीच ब्रँड अँबॅसेडर आहे. कारण माझ्याकडे जर अँबॅसेडरचं कोणी ठेवायचं म्हटलं तर मला त्याला चार्ज द्यावा लागणार. राईट. एक सांगेल की एक अमिताभ बच्चन सांगतात, ॲक्टर आहेत ते सांगतात की कल्याण ज्वेलर्समधून ज्वेलरी घ्या. आपण काय करतो, वेड्यासारखं जातो कल्याण ज्वेलरीमध्ये, जेव्हा ज्वेलरी घेतो पण आपण हा विचार केलाय का तो का करत असेल किंवा ते का करत असतील. त्यांनी ॲड केल्यानंतर जो काही पैसा जमा होतो ना कल्याण ज्वेलर्समध्ये, ते 1% जरी त्याला मिळाला तर असे किती कल्याण ज्वेलर्स आहेत, त्याची रॉयल्टी त्यांना मिळते. काही महिन्यानंतर तेच अमिताभ बच्चन सांगतात, टेन्शन आहे ते ज्वेलरी घ्या आणि मुथूट फायनान्समध्ये काय ठेवा. बरोबर ना? एक्झॅक्टली. आपण तेच करतो. मुथूट फायनान्समधून पण त्यांना रॉयल्टी येते. पिक्चर कुठे येतात त्यांचे, कालांतराने तेच ॲड करतात, डोकं दुखते नवरत्न तेल वापरा. म्हणजे किती गोष्टींची ॲड करतात ते. म्हणजे प्रॉडक्टला पैसे नाही देत, आपण ॲडव्हर्टाईजला पैसे देतो. म्हणजे तुम्ही विचार करा, एक टूथपेस्ट जर 200 रुपयाची सेन्सोडाईन वापरतो आपण, त्याची कॉस्ट जर 200 रुपये असेल MRP, तर ती प्रोडक्ट बनलं कितीला असेल. डायरेक्ट सेलिंगचा कन्सेप्टच हा आहे, मॅन्युफॅक्चर टू कस्टमर. तुमचं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर जर 30 रुपयात झालंय तर माझं गोल सेट असं आहे की तुमच्यापर्यंत तो 30लाच पोहोचला पाहिजे. राईट राईट. हा कन्सेप्ट आहे. तुमचं प्रोडक्ट खरंच खूप छान आहे. पुढच्या 5 वर्षात पुढे स्वतःला कुठे बघाल? मला वर्ल्ड टूर करायची आहे आणि प्रत्येक सिटीमध्ये माझं घर असावं. अरे तर मला फार आवडेल की मी जिथे जाईल, मला आज वाटलं मला आज गोव्याला जायचं आहे, मी गोव्याला जाणार, पण तिथे माझ्या स्वतःच्या घरात जाणार. माझं हे खूप मोठं ड्रीम आहे. ग्रेट ग्रेट. तुमच्यासोबत गप्पा करून खूप छान वाटलं. खूप महत्त्वाची माहिती पण दिलीत. एक चांगलं प्रोडक्ट समोर घेऊन आलायत, त्याच्यासाठी धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.